ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींसाठी सरकारने बंपर लॉटरी दिलेली आहे. लखपती दीदी योजना या ठिकाणी आलेली आहे. प्रत्येक लाडकी बहीण जिला पती किंवा वडील नाही आहे आता त्यांना सरकार मदत करणार आहे आणि त्यांना योजनेअंतर्गत बाकीच्या महिलांपेक्षा या ठिकाणी जास्त लाभ मिळणार आहे. आता ह्या जो जास्त लाभ आहे याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला सविस्तर समजून सांगितलं जाणार आहे. तर जास्त वेळ न घालवता त्याकडे आपण वळूया. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींसाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे. त्याच प्रकारे ज्या ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा माता भगिनींना देखील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. या 2025 वर्षामधील सगळ्यात मोठी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. आणि ज्या ज्या माता भगिनींना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालाय त्यांच्यासाठी देखील डिसेंबर हप्त्याबद्दलची अत्यंत महत्वाची बातमी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजची ही लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओला अर्धवट सोडू नका. शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन असताना तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील रोज नवनवीन येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतील. लाडकी बहीण योजना डिसेंबर 2025 मध्ये लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम 3000 की 2100 रुपये याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. हा जो पेपर आहे हा 4 डिसेंबर रोजी या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. आता ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचं हे एकत्रित पेमेंट 3000 की 2100 रुपये पर महिना असणार आहे. याच्या संदर्भातील अपडेट आहे. कारण ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नसतात त्यांच्या घरामध्ये कमवणारा व्यक्ती नसतो त्यामुळे त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आता जास्त वेळ न घालवता माझ्या लाडक्या बहिणींना या संदर्भातील सगळी माहिती मी आता देणार आहे. आता या ठिकाणी स्थितीचा अहवाल किंवा अपडेट्स काय आहे सर्वप्रथम ते जाणून घेऊया. आता यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2025 च्या हप्त्याबाबत सगळ्यात अगोदर अपडेट आहे. आता हा जो पेपर आहे यामध्ये 4 ते 5 लाडक्या बहिणीची जी योजना आहे याच्या अंतर्गत आलेल्या सगळ्या अपडेट्स आहेत. आपण सिरियल वाईज सगळ्या पाहणार आहोत. पहिली आहे ती म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याबद्दलची अपडेट. आता काही पेपरनुसार म्हणजेच वृत्तांनुसार नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्रित होऊन लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार याची शक्यता आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त पेपर मध्ये येत होतं पण आता स्वतः महिला व बाल विकास आपल्या ज्या मंत्रालयातील अधिकारी आहेत आणि आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या कॅबिनेट माननीय श्री आपल्या सौभाग्यवती आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी याबद्दलची अपडेट दिलेली आहे. आणि त्याच प्रकारे लाडकी बहीण योजनेचे जे संस्थापक आहेत त्यांनी देखील 3000 रुपये लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार. ज्या माता भगिनींना आतापर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकही रुपया मिळालेला नाही पण ज्या माता भगिनींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले अशा माता भगिनींना डिसेंबर महिन्याचे 1500 केव्हा मिळणार याची अजून अपडेट नाही आल्यावरती तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला नोव्हेंबरचे मिळाले असतील आणि डिसेंबरचे केव्हा मिळणार याची चिंता असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याबद्दलची अपडेट आली की त्यावरती व्हिडिओ येईन, आपली न्यूज येईन आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या संदर्भातील माहिती कळेल. आता काही माध्यमांमध्ये सांगितले आहे की जर नोव्हेंबरचा हप्ता आधीच जमा झाला असेल तर फक्त डिसेंबरचा हप्ता 1500 मिळणार. आता 1500 मिळणार हे तर या ठिकाणी आपल्याला कळालंय पण तो कधी मिळणार तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर मध्येच मिळणार की जानेवारी उजडणार की फेब्रुवारी उजडणार या संदर्भातील अजून कुठलीही माहिती आपल्याला ऑफिशियल माहिती आलेली नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनल वरती तुम्हाला 99% खरी बातमी दिली जाते. आता तुम्ही म्हणता 1% कमून खोटी दिली जाते तर 1% खोटी बातमी नसते कारण पेपर मध्ये देखील आलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे आपण 99% खरी बातमी धरूया. आणि ज्या माता भगिनींना नोव्हेंबरचे पैसे आले आणि डिसेंबरची वाट पाहत आहेत यांच्यासाठी अजून अपडेट आलेले नाही पण ज्या ज्या माता भगिनींना नोव्हेंबर अधिक डिसेंबरचे 3000 रुपये पेंडिंग आहेत आणि एकही रुपया मिळालेला नाही यांच्याबद्दल अपडेट आलेली आहे. आता या संदर्भातील अधिकृत घोषणांची प्रतीक्षा आहे. ई केवायसी प्रक्रियेनंतर अंतिम लाभ निश्चित केला जाईल. म्हणजे त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेस लाडक्या बहिणी त्यांची ई केवायसी पूर्ण करतील त्या दिवसापासून त्यांना 1 ते 2 दिवसांच्या कालावधीमध्ये किंवा जास्तीत जास्त 8 दिवस आपण या ठिकाणी धरूया एवढ्या कालावधीमध्ये माता भगिनींना त्यांची रक्कम खात्यात जमा होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी बंपर लॉटरी आहे. लखपती दीदी होणार आहे. आता या ठिकाणी ई केवायसी ची काय पात्रता आहे कारण ही सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहे की जर तुम्ही ई केवायसी मध्ये पूर्ण भरल्या ई केवायसी मध्ये जर पास झाले तुमचा अर्ज ई केवायसी मध्ये मंजूर झाला तरच तुम्हाला नोव्हेंबर अधिक डिसेंबरचे या ठिकाणी 3000 रुपये बँकेत
जमा होणार आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी ई केवायसी मध्ये अपात्र ठरल्या तर तुम्हाला 0 रुपये, 1ही रुपया योजनेअंतर्गत दिला जाणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्यात अगोदर पात्रता काय आहे ती जाणून घ्या. त्यानुसार तुम्ही या ठिकाणी क्रॉस चेक करू शकता की तुम्हाला योजनेअंतर्गत आता लाभ मिळणार आहे की नाही. पहिली यामधील अपडेट आहे, लाभार्थी महिला महाराष्ट्रातील स्थायी असावी. आता याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही महाराष्ट्रातल्या नसत्या तर तुम्हाला फॉर्मच भरता आला नसता. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे. आता 2024 मध्ये ही योजना चालू झाली, ते आता 2025 ची एंडिंग आहे आणि तुम्हाला आतापर्यंत 16 हप्ते योजनेअंतर्गत मिळाले. यामागे काय झालं होतं मागील वर्षामध्ये की लाडक्या बहिणींची जास्त या ठिकाणी कठीणपणे त्यांची जे आहे व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं. त्यामुळे ज्या माता भगिनीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, 3 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, अशा माता भगिनींना देखील आतापर्यंत लाभ देण्यात आला होता. किंवा त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं वय 19 पेक्षा कमी असेल तरी देखील लाभ देण्यात आला होता आणि त्या महिलेचं किंवा लाभार्थ्याचं 65 वर्षांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी देखील लाभ देण्यात आलेला होता आणि त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर, 6 व्हीलर, 14 व्हीलर पर्यंत जरी गाडी असेल तरी देखील लाभ देण्यात आला होता. पण आता नोव्हेंबर ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांचं तर जाऊन द्या, पण ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1ही रुपया मिळालेला नाही त्यांची सगळी पात्रता चेक होईल, त्यानंतरच त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपात्रता काय असणार आहे ते देखील सांगणार आहे, त्यामुळे कोणीही व्हिडिओला शेवट चुकू नका. आणि शेवटी तुम्हाला मी ही जी माहिती दिलेली आहे या सगळ्या माहितींची तुम्हाला ओरिजिनल न्यूजची व्हिडिओ कुठे मिळणार, ओरिजिनल न्यूज आर्टिकलची पीडीएफ कुठे मिळणार, या ठिकाणी शासन निर्णय किंवा शासन JR कुठे मिळणार हे सगळं सांगणार आहे, त्याची लिंक देणार आहे. त्यामुळे कोणीही मधून जाऊ नये. बँक खाते सक्रिय व डीबीटी स्वीकारण्यास सक्षम. आता म्हणजे तुम्हाला डीबीटीचा अर्थ माहिती असेल, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. महाडीबीटी द्वारे तुम्हाला योजनेचे हप्ते देण्यात येत आहेत आणि डीबीटीचं पेमेंट घेण्यासाठी बँक खातं सक्षम असणं याचा अर्थ असा आहे की तुमचं जे बँक खातं आहे त्या बँक खात्याला तुमचा आधार आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे. जर तो लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला डीबीटी सक्षम अकाउंट नसते आणि त्या अंतर्गत पैसे मिळत नाही. त्यानंतर ई केवायसी पूर्ण न झाल्यास राब लोकला जाऊ शकतो. म्हणजेच लाडक्या बहिणींनी त्यांनी सांगितलेल्या कालावधीत वेळेमध्ये जर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तरी देखील त्यांचा या ठिकाणी लाभ रोखला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या अगोदर सगळ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घ्या. या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे 4 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेल्या न्यूज अपडेट्स. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या दिवशी 4 डिसेंबर रोजी या ठिकाणी कोणकोणत्या टीव्ही वरती, युट्यूब वरती, गुगल वरती कोणकोणत्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील न्यूज झाल्यात. आता तुम्हाला तर सगळ्या न्यूज एक कटी मिळत नाही, तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेच्या न्यूज पाहायच्या असतील तर त्या पाहता येत नाही. पण जर तुम्ही आपल्या चॅनलला खूप दिवसांपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फक्त आणि फक्त लाडक्या बहीणच्याच न्यूज पाहायला मिळतील. साम टीव्ही या चॅनल वरती, युट्यूब वरती आहे, टीव्ही वरती आहे. या चॅनल वरती नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते एकत्रित येण्याची शक्यता, लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळण्याची चर्चा, या टायटलला या ठिकाणी न्यूज झालेली आहे. तुम्ही हे टायटल युट्यूब वर टाकलं तरी देखील मिळेल, गुगल वरती टाकलं तरी देखील तुम्हाला ती न्यूज मिळेल आणि टीव्ही वरती तर आता ती प्रकाशित होणार नाही, कारण तुम्ही वेळ गमवून बसलेला असाल, कारण ही न्यूज सकाळी आलेली असेल, तुम्ही व्हिडिओ संध्याकाळी पाहत असाल. आता त्यानंतर TV9 मराठीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास राब थांबवला जाईल, पात्र महिलांना लाभ मिळेल. या ठिकाणी याची अपडेट आलेली आहे. म्हणजेच महिलांनी जर ई केवायसी केली नाही तर त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळणार नाही आणि जर त्यांनी केलीच नाही तर तिथून पुढे त्यांचा प्रत्येक महिन्याचा लाभ रोखला जाईल. त्यानंतर जी न्यूज मराठीने नोव्हेंबर व डिसेंबर हप्त्याच्या वितरणासाठी अंतिम अधिकार अधिकृत केवायसी नंतरच ठरेल. म्हणजेच लाडक्या बहिणींनी केवायसी जेव्हा करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील. जर त्यांनी केले नाही तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार नाही. आता या सगळ्यांच्या लिंक्स कुठे मिळतील तुम्हाला या ठिकाणी युट्यूब वरती देणं तर शक्य नाही, पण आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल वरती मी सगळे लिंक्स टाकणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम ऍप नसेल तर डाउनलोड करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे टेलिग्राम चॅनलचं झकास हे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. त्यावरती या व्हिडिओचे सगळ्या पीडीएफ त्यानंतर न्यूजच्या लिंक तुम्हाला एकदम त्या ठिकाणी मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील यावरती काही व्हिडिओ बनवायचा असेल, युट्यूब वरती चॅनल खोलायचा असेल किंवा तुम्हाला स्वतःला पाहायचे असतील तर त्या कामाला येतील. आता या ठिकाणी पात्रता व अपात्रता ठरवण्याचा निकष काय आहे, जे टेलिग्रामला चॅनल जॉईन झाले नसतील त्यांनी लवकरात लवकर होऊन जा. म्हणजेच अपात्रता आणि पात्रतेचा निकष, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अपात्र होतील. त्यानंतर कुटुंबातील इतर महिलांनी दुबारा लाभ घेतल्यास अपात्र होतील. म्हणजेच एका रेशन कार्ड वरती या ठिकाणी एका रेशन कार्ड वरती जर 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला तर त्यातील कोणत्या तरी एका महिलेचा लाभ बंद केला जाईल आणि 2 महिलांचा लाभ चालू ठेवला जाईल. पण त्या 2 महिलांमध्ये देखील एक विवाहित, एक अविवाहित किंवा एक विवाहित, एक घटस्फोटित अशा प्रकारच्या महिला पाहिजेत तरच
लाभ मिळणार आहे. त्यानंतर आधार कार्ड बँक तपशील अपूर्ण किंवा खोटे असल्यास अपात्र ठरलं जाईल. त्यानंतर अन्य राज्यातील रहिवासी माता भगिनी असल्यास त्यांना या ठिकाणी अपात्र ठेवण्यात येणार आहे. आणि तुमचं बँक खातं जर निष्क्रिय असेल, कारण तुम्ही 1,500 रुपये आले आणि सगळे 1,500 काढून घेतले, तर अकाउंट बंद होतं आणि आता गेले 1.5 ते 2 महिन्यांपासून तुम्हाला पेमेंट आलेलं नाही आहे, अकाउंट बंद झालं असेल तर एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आता सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे की ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहेत, अशा माता भगिनींसाठी या ठिकाणी सगळ्यात मोठी सूचना आलेली आहे. सर्व जिल्हा अधिकारी, प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कर्मचारी ई-केवायसी जनजागृती करणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ते फक्त ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच जमा होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाभ वितरणाची पारदर्शकता या ठिकाणी न्यायालयात निश्चित करण्यासाठी लाडक्या बहिणींना काटेकोरपणे आपल्या नियमांचं पालन करायचं आहे. आणि योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये प्रति महिना असे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयेच मिळणार आहे. कोणालाही कमी किंवा जास्त पैसे मिळणार नाहीत. आणि 2 महिने म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे एकत्रित 3,000 रुपये माता भगिनींच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे.